पवित्र आत्मा चर्च नंदाखाल युवा संघाद्वारे फादर क्रिस्टोफर वाज यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तरुणांनी एक नवीन प्रकल्प आपल्या समोर आणला आणि तो म्हणजे अ व्हॉइस ऑफ द पोएट, आवाज कवीच्या माध्यमातून। आणि हा आपल्या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे। आपण कवितेचा अभ्यास शाळेय जीवनामध्ये केलेला आहे। कवी म्हणजे जणू काही परमेश्वराचाच आवाज, एक आंतरिक आवाज, एक वेगळा आवाज। आपण विल्यम वर्ड्सवर्थ, कुसुमाग्रज, शेक्सपियर यांचा अभ्यास केलेला आहे। मात्र अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्या पॅरिशमध्ये, आपल्या शेजाऱ्यामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये आहेत। त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या युवकांनी हा एक माध्यम आपल्या समोर आणलेला आहे। आणि म्हणून प्रथम मी फादर क्रिस्टोफर वाज यांचे आणि आपल्या युवकांचे अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे या माध्यमामधून स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व कवींचे देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो व आभार मानतो। पोएट्री इज द ओल्डेस्ट फॉर्म ऑफ लिटरेचर। वाङ्मयामध्ये कवितेचा फार जुना असा इतिहास आहे। असं म्हणतात की कवितेचा उगम हा आफ्रिकामध्ये, नायजेरियामध्ये झालेला आहे आणि मग तिथून तो चायनामध्ये आला आणि चायनामधून ग्रीक संस्कृतीमध्ये तो गेला। अरिस्टॉटल हे एक फार मोठे कवी होते। इतकंच नाही तर भारतीय संस्कृतीमध्ये देखील आपल्या हिंदू धर्माचे जे धार्मिक पुस्तक आहेत, वेदास म्हणा, उपनिषद म्हणा, भगवद्गीता म्हणा, हे सर्व काव्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले आहेत। तसेच हिब्रू संस्कृतीमध्ये आणि यहुदी धर्मामध्ये स्तोत्र संहिता आणि नीतिसूत्रे ह्यांचा देखील आपल्याला जो वारसा लाभलेला आहे हा कवितेच्या माध्यमातून लाभलेला आहे। आणि म्हणून अशा या पारंपरिक आणि जुन्या संस्कृतीचा जो वारसा आहे, त्या वारशाला धरून आजच्या परिस्थितीमध्ये आपली परिस्थिती काय आहे ह्यावर विचार करण्यासाठी आपल्याला हे दालन आपण तयार केलेलं आहे। आज जर आपण हे सगळे कवींचे कविता बघितले तर आपल्याला दिसून येईल की त्यांनी एक फार मोठा असा वेगवेगळ्या संदर्भातून त्यांच्या भावना आणि त्यांच्या कल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। कवी जो असतो तो नेहमीच दुसऱ्यांच्या भावनांचा आणि दुसऱ्यांच्या परिस्थितीचा, वस्तुस्थितीचा विचार करतो। आणि म्हणून असं म्हणतात, अ पोएट इज अ वन हू एम्पथायझिस, म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना काय आहेत त्या भावनेशी एकरूप होण्यासाठी हा कवी जो असतो हा प्रयत्न करीत असतो। त्याचप्रमाणे निसर्गामध्ये ज्या घडामोडी घडतात त्यावर वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्यासाठी कवी खूप प्रयत्नशील असतो। आणि म्हणून तो एक विचारवंत आहे, तो एक दिशा देणार आहे, तो एक मार्ग दाखवणार आहे आणि त्या आवाजाद्वारे आपल्याला वस्तुस्थिती काय आहे ती पाहायला मिळते। आज जर आपण ह्या वेगवेगळ्या कविता बघितल्या तर त्यामध्ये फार मोठा आपल्याला एक अम्ब्रेला म्हणजे संपूर्ण वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील। करोना सारख्या अगदी ताज्या गोष्टी त्यामध्ये आहेत, तर आपल्या कुटुंबातील आईचं स्थान अशा गोष्टी आहेत। राजकारणातली परिस्थिती त्यामध्ये आहे, तर गाडीमधील आपला प्रवास त्याचं वर्णन देखील त्यामध्ये आहे। ज्या वस्तुस्थितीमधून आणि वेगवेगळ्या जीवनाच्या घटनेतून आपण जात असतो त्याच्या सगळ्याचं वर्णन ह्या कवींनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून ह्या प्रकल्पाबद्दल मला खूप रास्त आपल्या युवकांचं आणि आपल्या कवींचं अभिनंदन करायचं आहे आणि आभार मानायचे आहेत। अशाच प्रकारचे आणखीन कवी आपल्या समाजामध्ये आणि आपल्या धर्मग्रामामध्ये, गाव परिवारामध्ये आहेत। त्यांना आमची विनंती आहे की हे दालन किंवा हे सत्र सुरू राहण्यासाठी आपण आपल्या देखील कविता पाठवू शकता, की जेणेकरून आम्हाला समाजाला तुमच्या ज्या भावना आहेत, तुमच्या ज्या कल्पना आहेत, तुमचे जे विचार आहेत ते मांडण्यासाठी फायदा होईल। समाज
आपल्या भावना आणि आपले विचार व्यक्त करण्यासाठी या माध्यमाचा वापर करायचा आहे। तसं बघितलं तर आपण सर्वजण सतत गात असतो, गुणगुणत असतो, पण आपल्याला कळत नाही की ते कवितेचं एक माध्यम आहे। आणि म्हणून जर आपल्या मनामध्ये असे विचार आले तर ते हवेवर सोडू नका, वाऱ्याने जाऊ देऊ नका, तर ते टिपून ठेवा। आणि असे वेगवेगळे विचार जेव्हा आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करतो त्यामधून एक सुंदर अशी कविता आपण देखील लिहू शकतो, करू शकतो, आणि ते आपण करावं अशी अपेक्षा आहे। पुन्हा एकदा आपण ज्या वातावरणामध्ये राहतो आहोत म्हणजेच क्रिसमस, हा क्रिसमसचं वातावरण इज अ वातावरण ऑफ कॅरल्स, आणि कॅरल्स म्हणजे आभार स्तोत्र, कविता, धन्यवादाच्या कविता। आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आपण हा कार्यक्रम आपल्या समोर देत आहोत। नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे की 2021 मध्ये आपण आपल्या युवकांना हे वाहिलेलं वर्ष आहे, आणि त्या वर्षी आपण ह्या युवकांच्या माध्यमातून असे नवीन नवीन उपक्रम हाती घेणार आहोत आणि आपल्या युवकांना जागृत करणार आहोत, आपल्या युवकांच्या बरोबर राहणार आहोत आणि आपल्या युवकांना पुढे येण्यासाठी मदत करणार आहोत। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी न्यू इयर 2021। नमस्कार मंडळी, नाताळ सणाच्या आणि नूतन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। एक आवाज कवीच्या माध्यमातून या कवी मंचामध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत। या कविता मंचामध्ये वेगवेगळ्या कवींनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत, त्या आता तुमच्या समोर प्रकट केल्या जातील। मी फादर क्रिस्टोफर सेबेस्टियन वाज, नंदाखाल पॅरिश, मी माझी कविता आपणासमोर प्रकट करत आहे। राजनीती सत्तेची की सत्याची? सध्याची वास्तवता पाहता आपणास दिसते की राजकारणामध्ये अंधाधुंदी आहे, देशामध्ये संघर्ष आहे, पण याच्यामध्ये जे भरळले जात आहेत ते सर्वसामान्य माणसं। आणि म्हणूनच आपले प्रश्न, आपल्या भावना या कवितेच्या माध्यमातून मी आपणासमोर ठेवत आहे। एक हात मदतीचा, एक आवाज आश्वासनाचा, एक पाऊल आशेचा, एक श्वास जीवनाचा, प्रश्न आहे भारत मातेच्या संविधानाचा, एक खेळ खऱ्या राजनीतीचा। कर्तव्याची जाण ही जागरूकता घडवी, सळसळते रक्त नीतीची बाजू लढवी, वोटरची दिशाभूल ईव्हीएम द्वारे मते भूर, होतील का असहाय्य मातेचे प्रश्न दूर, होतील का असहाय्य भारत मातेचे प्रश्न दूर। अत्याचाराला, भ्रष्टाचाराला, अंधाराला वेठीस धरण्या करू प्रभावी राजनीती खऱ्या सत्याची। अगर श्रद्धा असेल अंतकरणात आणि हिम्मत असेल श्वासमुखात, तर राजनीती नसेल एका सत्तेची, पण घडेल राजनीती खऱ्या प्रजेची। जेव्हा भेदेल सत्य सत्तेशी, तेव्हा पाहाल खरी राजनीती सत्याची। कमल फुलो की हाताचा पंजा दिसो, सिंहाची गर्जना असो की धावणारे इंजिन येवो, लाल रंग घोळक्यांचा अन गांधी टोपी मुकुटापरी, देश कोणाचा, प्रजा कोणाची आणि सत्ता कोणाची। आता कोणते सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल? जेव्हा शिकाल तुम्ही राजनीती खऱ्या सत्याची। सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, ही राजनीती करावी कोणी? ही राजनीती घडवावी कोणी? जो नीतीचा भुकेला, जो प्रीतीला खेळलेला। घ्या प्रेरणा तुम्ही त्या देशभक्त वीरांची, रक्त सांडूनी भाजली रोटी खऱ्या राजनीतीची। आता अंधाराचा बादशाह पसरवी थरथराट आणि आव्हान सामोरी देशाच्या चार स्तंभात। सच्चा देशप्रेमी भोगतो अंधारी जेल, गुन्हेगार मिळूनी मिरवतो सुप्रीम कोर्टाची बेल। प्रश्न अनेक, रोटी, कपड़ा, मकान, शिक्षा, स्वास्थ्य, नौकरी और बहुत कुछ। सगळ्यांचा बट्ट्यापोळ झाला टीआरपीच्या नादात। नेशन वॉन्ट्स टू नो
तुम्ही सुद्धा होता राजनीतीच्या काळ्या बाजारात. आता प्रश्न उराशी धरून आपले हौसले बुलंद करूया. मी सत्तेचा बळी की सत्याचा रवी आताच ठरवूया. धर्म जातीच्या भिंती पाडून देशाचा भाईचारा टिकवूया. पक्ष असो की विपक्ष जरी लढूया आता जीवापरी. कारण राजनीती नसावी सत्तेची पण केवळ सत्याची. कारण राजनीती नसावी सत्तेची पण केवळ सत्याची. आभारी. नमस्कार, मी अलेक्स मचाडो, कोलभाग नंदाखाल. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा अभिनव उपक्रम सुरू केल्याबद्दल आयोजकांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांना मनापासून धन्यवाद. मरणासन्न अवस्थेत खाटेवर पडलेली आई आणि खूप वर्षानंतर तिला भेटायला आलेला तिचा मुलगा. ह्यावेळी त्या आईच्या मनात जे काही विचार चाललेले आहेत, ज्या भावना उमटत आहेत, त्या ह्या कवितेमध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कवितेचं नाव आहे ओळखलंस का आई तू मला. ओळखलंस का आई तू मला, खाटेवर ओढवून विचारत होता तो मला. ओळखलंस का आई तू मला, खाटेवर ओढवून विचारत होता तो मला. माझी नजर आता पूर्वीसारखी चालत नाही. माझी नजर आता पूर्वीसारखी चालत नाही. आजूबाजूचं फारसं मला काही दिसत नाही. धुरकट काच कोणीतरी लावली माझ्या डोळ्यांवर. धुरकट काच कोणीतरी लावली माझ्या डोळ्यांवर. धुरकट नजरेनेच मी पाहिली त्याच्यावर. ओळखलंस का ग आई तू मला, पुन्हा एकदा विचारत होता तो मला. मी तरी आता त्याला काय सांगू, मी तरी आता त्याला काय सांगू. त्याच्या रिकाम्या हातातून मी काय मागू. 9 महिने वाढवलं तुला पोटात, 9 महिने वाढवलं तुला पोटात. लेकरा सांग तुला मी कशी विसरू. अख्खं आयुष्यच दिलं ज्याच्यासाठी, त्याच्यासमोर आपले हात कसे पसरू. अख्खं आयुष्यच दिलं ज्याच्यासाठी, त्याच्यासमोर आपले हात कसे पसरू. हातामध्ये माझ्या झुलता झुलता वेंगेमध्येच लेकरा तू निजायचास. हातामध्ये माझ्या झुलता झुलता वेंगेमध्येच लेकरा तू निजायचास. दुपट्यामध्ये तुला झोपवताना दुपट्या सकट तू भिजायचास. त्या भिजलेल्या दुपट्याचा वास अजून भरून आहे माझ्या नाकामध्ये. त्या भिजलेल्या दुपट्याचा वास अजून भरून आहे माझ्या नाकामध्ये. दुडू दुडू आवाज कोमल पावलांचा तसाच शिरतोय अजून कानामध्ये. ओळखलं का गाई तू मला, परत एकदा तो माझ्या खाटीवर ओणवा झाला होता. मीठ पाण्याच्या पट्ट्या करून लेकरा दिवसाच्या मी राती केल्या. मीठ पाण्याच्या पट्ट्या करून लेकरा दिवसाच्या मी राती केल्या. उशा पायथ्याशी बसून बसून डोळ्यांच्या मी वाती केल्या. अरे गाय तिच्या वासराला केवळ वासावरून ओळखते. अरे गाय तिच्या वासराला केवळ वासावरून ओळखते. आणि माय तिच्या लेकराला 10 कोसावरून ओळखते. अरे गाय तिच्या वासराला केवळ वासावरून ओळखते. आणि माय तिच्या लेकराला 10 कोसावरून ओळखते. किती वर्ष सरून गेली पोरा, किती वर्ष सरून गेली पोरा तुला इथून निघून गेल्याला. मी कधी विसरलेच नाही मुला, मी कधी विसरलेच नाही मुला. आठवण माझी कधी आलीच नाही तुला. पण बरं झालं आज तू आलास, पण बरं झालं पोरा आज तू आलास. माझा पण जीव जरा मोकळा केलास. आठवण तुला लेकरा माझी अंमळ जरा उशिराच आली. आठवण तुला लेकरा माझी अंमळ जरा उशिराच आली. अखेरचा आता निरोप घेण्याची घटका माझी जवळ आली. आठवण तुला लेकरा माझी अंमळ जरा उशिराच आली. अखेरचा आता निरोप घेण्याची घटका माझी जवळ आली. ओळखलास का गाई तू मला, तो परत एकदा माझ्या खाटेवर ओणवला होता. माझ्या मनात येत होतं, ओळखलंस का राजा आता तरी तू आईला. ओळखलंस का राजा आता तरी तू आईला. थँक्यू. मी शोभना एलायस रॉड्रिक्स परसाव. माझ्या कवितेचं नाव आहे मी एक स्त्री.
ह्या समाजामध्ये पुरुषांबरोबर स्त्रीला किती महत्त्व आहे आणि तिच्या किती महत्त्वाच्या भूमिका असतात ह्याविषयी केलेलं हे शब्दांकन. मी एक स्त्री, कुणी म्हणे अबला, कुणी म्हणे सबला, पण मी आहे एक स्त्री, एक कन्या, एक बहीण, एक नार आणि एक आई. असते मी कधी प्रेमळ यशोदा, तर कधी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा, कधी पुरुषांच्या पाशवी अत्याचाराची बळी निर्भया, तर कधी धाडसाने अंतराळात जाणारी कल्पना. रूप अनेक, रंग अनेक, तरी मी आहे एक स्त्री. छळाविरुद्ध लढता लढता बळी जाणारी, दुसऱ्यांच्या प्रेमाखातर स्वतःच्या अस्तित्वावर गदा आणणारी, आपल्या आशा आकांक्षा बाजूला ठेवून कौटुंबिक हित जपणारी. धर्म अनेक, कर्म अनेक, तरी मी आहे एक स्त्री. आपल्या विशाल हृदयात सर्वांना सामावून घेणारी, मायेचा प्रेमाचा हात अंगावरून फिरवणारी, प्रसंगी काळजावर दगड ठेवून आपटांसाठी त्यांच्या पाठीशी उभी राहणारी, एक बहुआयामी, एक बहुरूपी व्यक्ती, तरी मी आहे एक स्त्री. धन्यवाद. मी सोनिया थॉमस डिब्रिटो, राहणार जलाडी, आणि माझ्या कवितेचा विषय आहे बाबा. बाबा हे प्रत्येक मुलीचा अभिमान व स्वाभिमान आहेत. कठीण परिस्थितीच्या वेळी अश्रूंची पाठ व संयमाची घाट आहेत. बाहेरून जरी कठोर वागले तरी आतून मात्र प्रेमाच्या व मायेच्या धाग्यांनी बनलेले त्यांचे एक सुंदर मन आहे. अशा या कष्टकरी व जीवापाड प्रेम करणाऱ्या बाबांसाठी ही कविता. बाबा, किती थकलास तरी का नाही सांगत तू, कष्ट करून किती घर चालवत तू. बाहेरून जरी कडक उन्हाच्या आगेसारखा असलास तरी आतून मात्र मायेच्या पावसाचा ओलावा तू. कितीही बिकट परिस्थिती का होईना, धीराने पाठीशी उभा असणारा एक मजबूत खांब तू. माझे सारे हट्ट पुरवण्यासाठी स्वतःची गरज तू बाजूला ठेवतोस. वेळ पडता माझ्या शिस्तेसाठी पाठीवर थापही तूच देतोस. तुझे जीवापाड प्रेम करणारे मन, तुझे अपरिमित कष्ट करणारे शरीर, कसं सांगू तुला नको मला काहीच, कारण तूच माझे अतिमौल्यवान धन, तूच माझे अतिमौल्यवान धन. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी लेस्ली डिमेलो. प्रशांत रॉड्रिक्स परसाव यांनी रचलेली ही कविता मी आता आपल्यापुढे सादर करीत आहे. माहीत होतं कधीतरी येईल तिचा सोशल मीडिया अवतार, पाठवेल मला फ्रेंड रिक्वेस्ट. तितक्याच सहजपणे जितक्या सहजपणे ती गेली सामोरी नैसर्गिक बदलांना. वाढत होती माझी भीती तिच्या वाढत्या फ्रेंड लिस्ट बरोबर. तरीही करायचो मी तिच्या पोस्टना एक पुरोगामी लाईक, आणि मनात कायम एक प्रतिगामी द्वंद्व. रोखायचं कसं आणि कुणी. तिच्या वेलकमसाठी असंख्य हात आणि आधारासाठी सरसावणारे खांदे. वरवर गुलाबी चंदेरी वाटणारी सो कॉल्ड सोशल दुनिया. गरीब चेहऱ्याचे मुखवटे घालून उजळ माथ्याने फिरणारे रक्तरंजित चेहरे. लाईक्स आणि कमेंटच्या चक्रव्यूहात अडकविण्यासाठी अभिमन्यूच्या शोधात. सावज टिपण्यासाठी दबा धरून बसलेली रानटी प्रवृत्ती. मानेवर फरफटत नेऊन फस्त करणारा तो कळप. सगळीच गिधाडा भासू लागली होती. मला हव्या हव्याशा वाटणाऱ्या त्या गप्पा, मित्रांसोबत शेअर केलेले ते अनुभव, कुठलीही शहानिशा न करता त्या प्रत्येकासाठी असलेली ती नजर आज मला उभं आणत होती. मुलीचा बाप म्हणजे काय याची जाणीव करून देत होती. मुलीचा बाप म्हणजे काय याची जाणीव करून देत होती. धन्यवाद.
नमस्कार, मी मेल्सिना गॉडविन परेरा. आपले वसई गाव किती निसर्गमय आणि हिरवळीने नटलेले आहे हे मी माझ्या कवितेत मांडले आहे. कवितेचे नाव आहे हिरवे वसई गाव. नटली आमची वसई हिरव्यागार शालूने, नटली आमची वसई हिरव्यागार शालूने, घेतले समुद्राने वेढूने गावास चारही बाजूने. मायानगरी मुंबई पासून 1 तासाचे अंतरी गाव, हरित वसई असे म्हणूनी पडले आहे त्याचे नाव. पहाटेची ताजी हवा मिसळे श्वासोश्वासात, पक्ष्यांच्या गोड सुराने होई दिवसाची सुरुवात. बसुनी आजी ओटीवरी, घेई मंद झोके हेंदोळ्यावरी, जाई बाबा शेतावरी, कुदळ घेऊनी खांद्यावरी. दूर दूरवरी दिसती फक्त सुपारी नारळाची माडे, अंगणी प्रत्येकांच्या असे सीताफळ आंब्याची झाडे. चुलीवरच्या त्या वालवणीला सरस असा चव लागे, विहिरीतील पाणी पिताना कोणताही रोग न जाणवे. कौलारू टुमदार घरे शोभा वाढवी गावाची, घराघरात दिसून येई भावना माणुसकीची. गुण्या गोविंदाने नांदती लोक, धर्मजात पात विसरूनी, सुख दुःखाच्या गोष्टीत एकत्र येती प्रेमाने. निसर्गाच्या सानिध्यातील वसई गाव आमचं, निसर्गाच्या सानिध्यातील वसई गाव आमचं. कधी यावंसं वाटलं तर स्वागत आहे तुमचं, कधी यावंसं वाटलं तर स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. हे येणारं नववर्ष आपणा सर्वांना सुखा समाधानाचं आणि समृद्धीचं जावं हीच गोठ्यातील बाळाकडे प्रार्थना. मला प्रथम सर्व कविताकारांचे अभिनंदन करायचं आहे. कविताकारांचा वयोगट ठाऊक नाही, पण विस्तवाप्रमाणे धगधगत वास्तव प्रत्येक ओळीतून आणि शब्दातून पाजरताना दिसतं. तरुणाई असेल तर मग कोण म्हणतं ती स्वप्नात रंगते, त्यांना वास्तवाचं भान नाही, अथवा समाजात घरात शेजारी पाजारी जे घडतं त्याची जाण नाही. विविध विषय या कवितेत हाताळलेले आहेत. सामाजिक, आर्थिक, पारमार्थिक, राजकीय, पर्यावरण, आरोग्यासारख्या विषयांना साथ घातली आहे. अनेक भावनांचा ह्या कवितेत मेळ गुंफला आहे. प्रेम, वात्सल्य, आशा, निराशा, प्राक्तन, मनीषा, जीवन प्रवासातील धगधग, माणसातील माणूस शोधणं, स्त्रीचं सामर्थ्य, संसारातील रुसवे फुगवे, कर्तव्य पार न पाडल्याबद्दल अपराधीपणाची भावना, क्षमा, मातेचं बिनशर्त प्रेम, ममता, सोशल मीडियाचा प्रभाव, त्यात वाहत जाणारी चंदेरी हसवी फसवी दुनिया, सहज विसरला जाणारा, भरपूर काबाड कष्ट करणारा पण गणतीत नसलेला बाबा, त्याचं दुःख, स्वच्छता आणि कामाचे महत्त्व, कमी दर्जाचे काम करण्याची जाणीव, संवेदना, वियोग, ताटातूट, स्मरणात आठवणीत व हृदयाच्या कप्प्यात घर करणारी माणसं, मनाला मोहून टाकणारी हिरवीगार वनश्री, सप्तरंगांची उधळण करणारी वसई व तिची संस्कृती, या सर्व भावभावनांनी बांधलेलं जणू एक गाठोडच आहे. म्हणतात, जे न पाही रवी ते पाही कवी. कवी दिक्काला पलीकडे बघतो,
हृदय, मन व वास्तव छेदत. त्याचा तिसरा डोळा जागृत असतो. थोडक्यात ते जगाचं आणि जीवन जगण्याचं मर्म थोडक्यात शब्दात गुंफतात. म्हणून सर्व अभिनंदनास पात्र. मला फादर क्रिस्टोफर ह्यांनी ह्या कवितांचं आकलन करण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आणि सर्व कविताकारांचे आभार मानतो. धन्यवाद. सिमॉन भविष्यवाद्याने वर्तविलेले भाकीत खरे ठरले होते. मरिया मातेच्या हृदयातून 7 दुःखाची तरवार आरपार गेली. क्रुसाखाली विदीर्ण काळजाने उभ्या असलेल्या मरिया मातेच्या वेंगेत तिच्या पुत्राचा मृतदेह देण्यात आला. तो निश्चल व निपचित मृतदेह कुरवाळताना ममतेचे व वात्सल्याचे बांध फुटले. मरियेचे, एका आईचे हे एक दुःखद मनोगत. मी मार्शल जोसेफ दुस्कानो घोसाळी. माझ्या कवितेचं नाव आहे अश्रू थेंबातील रक्तांचे. ओघळती स्तब्ध तप्त अश्रू, धुविती जखमा खोलवर, ममता स्त्रवते हळूवार. स्पर्श उबदार थंड कलेवर, काळीज विदीर्ण उरी ऋतुनी तरवार. घाव हानिता रुतले खिळे, काटे विखारी शिरी शिरे. तीक्ष्ण भाला विंधी काळजा, बाळ माझा अति कळवळे. घाव घानिता रुतले खिळे, काटे विखारी शिरी शिरे. तीक्ष्ण भाला विंधी काळजा, बाळ माझा अति कळवळे. घाय फाटके जागोजागी, वीण उसवता कैसे जुळे. घाय फाटके जागोजागी, वीण उसवता कैसे जुळे. बाळ जन्मता उल्हास शिखरी, मांडीवरती स्वप्न खेळे. गोजीर वाण्या त्या ध्यानाचे, क्लेश अवघे सरले हो. देह विच्छिन्न कुरवाळताना, व्याधी उरल्या मागे हो. देह विच्छिन्न कुरवाळताना, व्याधी उरल्या मागे हो. प्राक्तन ऐसे का दैवाचे, शोष अडखळे कंठामध्ये. प्राक्तन ऐसे का दैवाचे, शोष अडखळे कंठामध्ये. 7 दुःखे पराकोटीचे, ओविन मीती मनामध्ये. शब्द देह होता, शब्द देह होता, देह निशब्द होई. घडेल भेट दिव्यत्वाशी, हीच मनीषा मनी येई. घडेल भेट दिव्यत्वाशी, हीच मनीषा मनी येई. धन्यवाद. मी सौ लविना मार्शल रॉड्रिक्स. माझा विषय आहे 4th सीट. वसई विरारहून मुंबईला प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी 4थी सीट ही किती जिव्हाळ्याची असते त्याला अनुसरून कवितेच्या माध्यमातून मी केलेला हा पहिलाच प्रयत्न. तर 4th सीट, तीही एक 4th सीट होती. चर्चगेटवरून उडी मारून पकडलेली ती एक दख्खनची राणी होती. तीही एक 4th सीट होती. मंडपातील राजा राणीची खुर्ची सुद्धा तिच्या रुबाबासमोर फिकी होती.
तीही एक फोटसीट होती, मल्टिप्लेक्सच्या मौशार गादीला लाजवेल अशी माझी जीवाभावाची मैत्रीण होती. तीही एक फोटसीट होती, नालासोपाऱ्याला क्लेम करून विरारला पोहोचवणारी माझी खरी सहचारिणी होती. तीही एक फोटसीट होती, ट्रेनमध्ये भांडण करताना मदत करणारी ती एक दोस्तीन होती. तीही एक फोटसीट होती, घरापेक्षाही जिची ओढ वाटावी असा जीव लावणारी ती एक सखी होती. तीही एक फोटसीट होती, 8 महिन्यांपासून वसई विरारवाल्यांना दुरावलेली ती खरी सोबतीन होती. धन्यवाद. नमस्कार मंडळी. एक प्रियकर प्रेयसीविषयी आपल्या प्रेमाच्या भावना कशा प्रकट करतो या कवितेतून आता प्रकट होत आहे. एका अनामिक कवीने लिहिलेली ही कविता आहे, ती आता मी तुमच्या समोर सादर करत आहे. तुझे नयन रूप वाटे चंद्राची कोर, हास्य तुझे गुड मनी पडे भुरळ. तुझे नयन रूप वाटे चंद्राची कोर, हास्य तुझे गुड मनी पडे भुरळ. सौंदर्याची तू मोहिनी, शब्दाची तू अबोली, तूच माझी सखी माझ्या जीवनाची सुंदरी. तूच माझी जीवनपरी, तुझ्या विना प्रीती अधुरी. तूच माझी जीवनपरी, तुझ्या विना प्रीती अधुरी. तूच माझी उर्वशी, तूच माझी मेनका, तूच माझी रंभा, रंगवलीस माझ्या जीवनाची लंका. साडीचा तो रंग आणि साडीचा तो पदर, आभाळी आधार अपार प्रीतीचा सागर. साडीचा तो रंग आणि साडीचा तो पदर, आभाळी आधार अपार प्रीतीचा सागर. देहाची लचक जशी सोन्याची चमक, घराचा अलंकार मम नाही तुझ्या विना. शोधोनी जग तुझ्यात आता, कुठेही असो पाहतो तुला सदा. शोधोनी जग तुझ्यात आता, कुठेही असो पाहतो तुला सदा. नित्य रमतो तुझ्याच सहवासात, भरवसा आहे ना माझ्या प्रीतीत. उभा मी पाहतो आरशात, मी नसे तू असे माझ्यात. उभा मी पाहतो आरशात, मी नसे तू असे आरशात. आता तूच आणि तूच फक्त तूच असे जीवनात. एक विचार सदा ठेवतो उभ्या आयुष्यात. एक विचार सदा ठेवतो उभ्या आयुष्यात. थँक्यू. मी फ्रान्सिस रॉड्रिक्स, नंदाखाल पेढी. कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे, तर मी लोकांना सांगू इच्छितो, घाबरू नका, कोरोनाचे दिवस जातील. कोरोनाचे दिवस जातील. कुटुंब सेवा समितीची सभा येत्या बुधवारी ठीक 8 वाजता आहे अशी घोषणा फादर थॉमस करतील. असे दिवस येतील, भिवू नका. कोरोनाचे दिवस जातील. दफनभूमीची सजावट आपणच करतील. त्याच्या आयोजन नियोजनासाठी आपण एकत्र भेटतील. असे दिवस येतील, घाबरू नका. कोरोनाचे दिवस जातील. अलिबाग सहलीचे ते दिवस पुन्हा पुन्हा आठवतील. सहलीला आपल्यालाच घेऊन जातील. असे दिवस येतील, टेन्शन घेऊ नका. कोरोनाचे दिवस जातील. वरमाय आपल्या नटून थटून आमंत्रणाला निघतील. आहेर स्वीकारला जाणार नाही अशी सूचना करतील. असे दिवस येतील, घाबरू नका. कोरोनाचे दिवस जातील. खरंच मला कळत नाही आम्ही किती पाप केले. आमच्याच देशाच्या नशिबी देवा काय शेजारी आली. एक तो नापाक शेजारी, तो ससरे उचलतो. दुसरा कोरोनाच्या रूपात थेट विषाणू बॉम्ब पाठवतो. या शेजाऱ्यांची पापे आपल्यालाच निस्तारावी लागतील. पण काळजी करू नका, कोरोनाचे दिवस जातील. पुढचे काही दिवस घरात बसणे आले. शासनाच्या आदेशाचे पालन करणे आले. आपल्याच भल्यासाठी आहे हे, लक्षात असू द्या. कुटुंबावरचे प्रेम तुमच्या घरातच राहून दिसू द्या. त्याच निमित्ताने मुले, बायको, वडील, आई नव्याने कळतील.
कुटुंबासोबत आनंदाने जातील करोनाचे ते दिवस जातील. पण आता लक्षात आलं असेल निसर्ग कसा असतो. त्याच्या समोर आपण फक्त माणूसच असतो. जात पक्ष झेंडा मोर्चा ह्याने काहीच होत नाही. त्याने केला कायदा की विरोध करून चालत नाही. यातून बोध घेऊन माणसातील माणसे बाहेर पडतील. माणसे माणसाच्या साथीने जातील करोनाचे दिवस जातील. उपाय आता एकच, जरा धीर धरा. गर्दी टाळून घरीच राहून आपल्या देवाला स्मरण करा. हे देवा, अरिष्ट दूर जाऊ दे. पुन्हा माझ्या नंदाखालवरून सोन्याचा धूर येऊ दे. तुमच्या सर्वांच्या वतीने मी वचन देतो वागण्यात बदल तुम्हाला दिसतील. दे रे देवा आशीर्वाद, जातील करोनाचे दिवस जातील. थँक्यू. नमस्कार, मी रेश्मा परेरा, राहणार वटार 2 तलाव, आपणासमोर माझी कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य हे असंच असतं. आयुष्य हे कधी गुलाबासारखं कोमल असतं तर कधी ते काट्यासारखं टोचणारं असतं. आयुष्य हे कधी गुलाबासारखं कोमल असतं तर कधी ते काट्यासारखं टोचणारं असतं. रडता रडता हसायचं असतं अन काट्यातून फुलायचं असतं. आयुष्य हे असंच असतं. आयुष्याचा अर्थ समजेपर्यंत वार्धक्य आलेलं असतं. आयुष्याचा अर्थ समजेपर्यंत वार्धक्य आलेलं असतं. संसाराचा गाडा ओढता ओढता जगायचंच राहून जातं. आयुष्य हे असंच असतं. खूप काही करायचं असतं, खूप काही करायचं असतं, परंतु तोपर्यंत अर्ध आयुष्य संपलेलं असतं. खूप काही करायचं असतं, परंतु तोपर्यंत अर्ध आयुष्य संपलेलं असतं. सर्व प्रकारच्या भूमिका निभावता निभावता खरी भूमिका मात्र निभावणंच राहून जातं. आयुष्य हे असंच असतं. चालता चालता धडपडायचं असतं अन धडपडल्यावर स्वतःला सावरायचं असतं. चालता चालता धडपडायचं असतं अन धडपडल्यावर स्वतःला सावरायचं असतं. कधी जीत तर कधी हार, अपयशातूनच मार्ग काढून यशाचं फळ चाकायचं असतं. कधी जीत तर कधी हार, अपयशातूनच मार्ग काढून यशाचं फळ चाखायचं असतं. आयुष्य हे असंच असतं. दुसऱ्याच्या मनातलं ऐकता ऐकता स्वतःच्या मनातलं मात्र तसंच राहून जातं. दुसऱ्याच्या मनातलं ऐकता ऐकता स्वतःच्या मनातलं मात्र तसंच राहून जातं. आणि शेवटी कुठल्या गोष्टीला किती महत्त्व वेळ द्यायला हवा होता आणि शेवटी कुठल्या गोष्टीला किती महत्त्व वेळ द्यायला हवा होता हे जेव्हा समजतं ना, तेव्हा आयुष्यच संपलेलं असतं. आयुष्यच संपलेलं असतं. धन्यवाद. नमस्कार, मी मॅरिस्टा मार्शल डिमेलो, राहणार 2 तलाव. आताच्या या महामारीच्या काळात जेथे स्वच्छतेने आपला पाया भक्कम केलेला आहे आणि प्रत्येक जण अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराईपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहेत, तेथे असे काही अस्वच्छतेचे भक्षक आपले रक्षक बनून आपणा प्रत्येकांची, समाजाची सेवा करणारे सर्व सफाई कर्मचाऱ्यांची उतराई होण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. सफाई कर्मचारी ज्यांच्यामुळे अस्वच्छता दूर होते सारी, सुपरमॅन नाही, बॅटमॅन नाही, पण आहेत ते खूप भारी. जे आहेत खूप परोपकारी, ते आहेत सफाई कर्मचारी. काम आपल्यासाठी ते करतात, आपल्यासाठी ते घाणीत शिरतात. दूर करतात ते सारी अस्वच्छता, पसरवितात सगळीकडे स्वच्छता. बसतात कचऱ्याच्या गाडीत 8-9 तास, गावोगावी कचरा समवेत
करतात प्रवास. ज्या कचऱ्याचा सहन होत नाही आपल्याला वास, तेथेच करावा लागतो त्यांच निवास. कचरा कुंडीत टाकण्यास विसरू नका, ओला सुका कचरा वेगळा करण्यास शिका. कचरा टाकताना विचार करा पक्का, रोगास देऊया साळे मिरून धक्का. मिळत नाही त्यांना पुरेसा आराम, तरीही स्वच्छता हा निश्चय त्यांचा ठाम. वाटते तितकं सोपं नाही त्यांचं काम, सफाई कर्मचाऱ्यांना माझा सलाम. नमस्कार मंडळी, मी सेनन कोरिया नांदान नंदाखाल आपल्यापुढे सादर करत आहे आपली कुपारी संस्कृती माझी कविता. आहेच गोड आपली कुपारी संस्कृती, देते क्षणाक्षणाला जगण्याची स्फूर्ती. सकाळी उठतात वाचाव्यास मिळतात कुपारी चारोळी, मनात रुजणाऱ्या कुपारी लोकगीत गाण्यांच्या 2 ओळी. शेणाने सारवलेले अंगणात सकाळचे कोवळे ऊन, प्रेमाच्या धागेत गुंतलेले कोवळे मन. सकाळपासून संध्याकाळपर्यंत संसाराचा गाडा ओढावा, बय बाबा ह्या नात्यामधला गोडावा. माझ घरातील मातीची चूल आणि 4 पावलावर दूरदूर धावणारी मुलं. कानात वाळी आणि गळ्यात हिरान पाशी हार, लाल लुगड्यामधून ती लाजरी नजर. कब्जा सदरा धोतर, डोक्यावर टोपी काळी लाल, शेतातली काळी माती बोलवते मला. कुपारी संस्कृती म्हटलं की आठवते आपल्या जुन्या आठवणींनी भरलेलं गाव. कुपारी महोत्सवाला नेणारी वात्सल्याची धाव. आपली जुनी कुपारी संस्कृती देते क्षणाक्षणाला जगण्याची स्फूर्ती. मग आहेच ना गोड आपली कुपारी संस्कृती. धन्यवाद. नमस्कार, मी मायकल ऑगस्टिन तुस्कानो, कोटकाल नंदाखाल. मानवी जीवनामध्ये बालपण, तारुण्य आणि वृद्धावस्था अनिर्वाय घटक आहेत. माझी कविता आहे वृद्धत्वाचा शाप. संसारासाठी काबाड कष्ट, अविरत श्रम करता करता, होतो निवृत्त प्रत्येक जण, गाठता वयोमर्यादा 60. उतार वयात ताणतणावा पायी, घडतात हातातून चुका, लावणी जीभ टाळ्याला म्हणतात बुद्धी झाली नाठ. पगाराऐवजी दरमहा मिळणाऱ्या पेन्शनच्या रकमेची कुटुंबीय पाहतात आता आतुरतेने वाट. सुरुवातीला आपुलकीने घेऊन काळजी, हौसेने वाढतात पुढ्यात अन्न पक्वानाचे ताट. कालांतराने तब्येत बिघडून बिछाणावर पडता, धीर देण्या वा सेवा करण्याकडे फिरतात पाठ. अंतरी होते जाणीव न कुणा आता माझी गरज, माझा दुःखाचा प्याला भरतोय दिवसागणिक काठोकाठ. येणारा प्रभूघरचे आमंत्रण कुठल्याही क्षणी, बांधतो म्हणे तशी पक्की खून गाठ. रोजरीची प्रार्थना भक्तिगीताचे गुणगितो शब्द, बाळगितो विश्वास होणार अंती प्रभूची भेट गाठ. धावपळीच्या जगात वृद्ध आजारासाठी न कुणाकडे वेळ, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वाटते होऊ दे एकदाची घाई लाट. मृत्यूची बातमी नाचलं ग सर्व दूर कळल्या, वाजू दे देवळाचे घाट देवळाचे घाट. मित्र हो, वृद्धत्वाचा काळ भासतो आहे आज शाप. सबंधितांना सेवा करण्या संताप, आणि रुग्णासाठी मनस्ताप. धन्यवाद.